रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज नागपूरमध्ये जसं पुणे दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतंय आज, पण पुणे जसं क्राईम कॅपिटल झालंय तसं हिम्मत बघा, पोलिसांवर हल्ले होत आहेत, पोलिसांवर. त्याच्यामुळे आज महिलांनो, आपल्याला आपल्या महिलांसाठी पण लढायचंय, पण आपले कष्ट करणारे पोलीस जे आपले बंधू आहेत त्यांच्याही अधिकारांसाठी आपल्याला लढण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे फक्त महिला नाही अडचणीत, या राज्यातला पोलीसही सुरक्षित राहिलेला नाहीये. अशा निष्क्रिय सरकारचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याच्यासाठी हे आंदोलन बापदेव घाटात घटनासाठी, त्या बापदेव घाटातून आपण सगळे आठवड्याला नाही, मी तर आठवड्यातून दोनदा ते रस्त्यावर दिवस रात्र आम्ही सगळे जातो. किती वेळा मी मागणी केली की तिथे लाईट लावा, तिथे कॅमेरे लावा. किती दिवस झाले या गोष्टीला? का नाही त्या नराधमांना पकडले आपण? आणि हे सरकार एकदा एन्काउंटर करतं. एन्काउंटर करताना काय बॅनरबाजी करतात? तर बदलापूर आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन फोटो लावले. मला त्यांना सांगायचंय, अहो तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही मिर्झापूरचे हिरो नाही आहात. ही टीव्ही सिरियल हे वास्तव आहे. या राज्यातल्या लेकीवर सामूहिक बलात्कार झालाय आणि हे सगळ्याला जबाबदार कोण आहे? ते ट्रिपल इंजिनचं धोक्याचं सरकार आहे. अहो पुण्याचा, मी तुम्हाला काय एक सांगते, कारण काय महत्वाचं आहे, पुणेकरांना माहिती असलं पाहिजे. पुण्याला रिंग रोड होतोय, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण रिंग रोड हा 18,000 कोटी रुपयामध्ये होणार होता. आता त्याच्यात 20 कोटी रुपयाची भर घालून एस्किलेशन झालंय आणि 18,000 कोटीचा रस्ता आज 40,000 कोटीचा होतोय. 40,000 कोटी त्याच्याकडे आहे. महिला सुरक्षितेसाठी 1,000 रुपये कॅमेरा लावायला नाहीये. विचार करा, या पैसे जात आहेत कुठे? रिंग रोडला पैसे. माझा रिंग रोडला विरोध नाही, मेट्रोला विरोध नाही. मेट्रोला 18,000 कोटी. ह्याला कॉस्ट एस्किलेशन मी म्हणत नाहीये, या सगळ्या चॅनलनी आणि वर्तमानपत्रांनी दाखवलेलं आहे. आणि फक्त सामना नाही, सगळ्या वर्तमानपत्रांनी. म्हणजे कॉस्ट एस्किलेशन मध्ये यांचा पुढाकार, कुठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्यात पुढाकार. रोज आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणामध्ये सगळ्यांना फसवणूक. महागाईचा गगन आला. इथून 1,500 रुपये टाकले, दुसरीकडून तेलाच्या भावामध्ये 5,000 रुपये काढले का नाही? कापूरचा भाव, बाकी सोडा, कापूरचा भाव कमी झालाय का वाढलाय? तेलाचा भाव, महागाई वाढली का नाही? आईन जेव्हा आपल्याला स्वयंपाकघरात भराळ करायचं आहे तेव्हा वाढलं की नाही? महाराष्ट्र सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहेत, पण त्यांना पोलीस यंत्रणा वाढवण्यासाठी पैसे नाही, फोर्स कमी आहे. पुण्यामध्ये ग्रामीणला पोलीस वाढवून द्या हे वारंवार सांगून आम्ही करतो. कोण याला जबाबदार? आणि मी तुम्हाला शब्द देते की जोपर्यंत बापदेव घाटातल्या ते नराधम ज्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे ते सापडत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. या सरकारने बाकी सगळी कामं बाजूला ठेवून तातडीने या कामाच्या मागे लागावं, अशी आम्ही नम्र विनंती आमच्या सगळ्यांच्या वतीने करतो. आणि आज तुम्ही बघताय इथे पोलिसांना मारायला, ज्या पोलिसांवर हात उगारायची हिंमत, कोण आहे बाबा हा मुन्ना? कोण आहे हा मुन्ना? हे आम्हाला उत्तर पाहिजे. कोण आहे हा मुन्ना बाई? कुणाचा बाई आहे? याचं उत्तर देवेंद्रजी तुम्हाला द्यावं लागेल. आणि आमच्या लेकींवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करताय याचंही उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. आणि देणं शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. आमची मागणी आज की देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये काय काय झालंय, ड्रग्ज पुण्यात 1 नंबर, टेकड्यांचे व्हिडिओ याच चॅनलवाल्यांनी टाकले, बरोबर? कोयता गँग बघितली की नाही?
कोयता गँग सगळ्यात पुढे ड्रग्स मध्ये पुढे. दुसरं कोण? तो पाटील, तो तर ससून मध्ये राहून जातोय. पोस्टची केस, रक्त बदललंय, आपण दाखवलं की नाही सगळ्यांनी. रक्त तपासणीमध्ये बदल करून ज्यांची पोस्ट काढली त्यांना वाचवणार. पण गरीब मुलीवर सामूहिक बलात्कार झाला ते यांच्यापैकी कोण पोहोचलंय मला सांगा. कोण बिर्याणी घेऊन गेला आणि पिझ्झा घेऊन गेला. हिट अँड रनचे पुढे ड्रग्स मध्ये पुढे, कोयता गँग मध्ये पुढे. काल एका पत्रकाराचा मला फोन आला. कात्रज चौकामध्ये एका पत्रकार सकाळी 8 वाजता वॉकला गेले होते, त्यांचा फोन मागून आला आणि चोरून घेतला. ही कालची घटना आहे, पत्रकाराची घटना. कोण आहे? त्यामुळे क्राईम कधी वाढतो? जेव्हा आर्थिक अडचणी येतात आणि सरकार सांगतं की आर्थिक अडचणच नाही. मी तुम्हाला कागद दाखवते, माझ्या मोबाईल मध्ये आहे. आज या राज्याचं खातं फायनान्स मिनिस्ट्री म्हणते की 2 लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे. आता तुम्ही केंद्र सरकार किंवा आरबीआय मधून कर्ज घेऊ शकत नाही. आणि जर त्यांचं म्हणणं असेल सरकारचं की आम्ही खोटं बोलतोय, तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल ती वेळ, मी तुमच्या बरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करायला माझी तयारी आहे. मी ओपन चॅलेंज देते. ओपन, कोणी त्यांच्यापैकी बसावं, त्याचा छोटा मोठा नेता कोणी असू दे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुम्ही म्हणताय चांगली आहे. आमचा आरोप आहे या सरकारवर की आर्थिक परिस्थिती तुमच्या मिसमॅनेजमेंट मध्ये आज महाराष्ट्र अडचणीत आहे. हो, मी म्हणते की नाही पगार आहे तुम्हाला दिला, कसे द्याल? याच्यासाठी आम्हाला सत्तेत येऊन सगळं नीट करावं लागेल. कारण का कम्प्लीट मिसमॅनेजमेंट ऑफ फंड हा या सरकारने केलेला आहे. आणि 3% FRBM ऍक्ट जो माननीय अटलजींनी आणला तो देखील पायी तुडवला या राज्यात. 3%हून जास्त लोन घेता येत नाही, हे आपण पार करून पुढे गेलो. त्याच्यामुळे आज जर असंच राहिलं तर महाराष्ट्राचं अजून हे लोक काय वाटोळं करतील मला वाटतं. पुन्हा सांगते की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला 10 उदाहरणं दाखवू शकते तिथे फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन घेतलेलं की हे होणार नाही. त्याचं जे फायनान्स कडून येतं त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलं जातं आणि ओव्हर रूल करून सरकार निर्णय घेतं. त्याच्यामुळे पोलीस आणि महिला सुरक्षिततेसाठी पैसे नाही. मोठ्या कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा सोडा, कॉन्ट्रॅक्टर पण आपल्याकडे बोलणं झालंय, आजही बोलणं झालंय. आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने, जगदाळे आणि शाह, भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची. त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले. माझ्या बरोबर होते माने कुटुंब. त्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यांचा मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. त्यांना करायची इच्छा नव्हती, पण काय करतील, दडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. हे एक गोष्ट. दुसरी, जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतभाईंच्या घरी 1 तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात. माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांशी बोलले, आजही बोलले. अप्पासाहेबांचे माझे, भरतभाईंचे माझे, माने कुटुंबाचे माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहे. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या आणि सरकार डरतीये. काय गरज होती सहकारी करायची मला सांगा. आज सर्वसामान्य मायबाप जनता ना नगरसेवक जागेवर आहे, ना नगरपालिकेचे इलेक्शन, ना महानगर, ना जिल्हा परिषद आणि आता सहकार. कारण का त्यांना अपयश दिसतंय त्यांचं, म्हणून ते रिस्क घ्यायला नको. सेनेटमध्ये बघितलं तुम्ही काय झालं. सेनेटमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंनी 10 पैकी 10 सीट निवडून आणल्या. केवढा चांगला परफॉर्मन्स आहे. ह्याच्यातूनच त्यांना कळलं ना की काय परिस्थिती आहे. म्हणून आता ते इलेक्शन घ्यायला घाबरतायत सगळे.
सरकार बदलण्याचा विषय तुम्ही काढला, पण इंटरेस्टिंगली 370 आर्टिकल काढल्यानंतर बीजेपीने असं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलं होतं, पण त्याचा पॉलिटिकल गेन त्यांना आता होताना तिथे दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा वाटतं असं प्राईम मिनिस्टर आता सांगतात. अहो, सगळ्या गोष्टी फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नसतात. सत्ता हे एक साधन आहे ज्याच्यातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो आपण. हेच तर त्यांना कळत नाही. पक्ष फोडा, घर फोडा. आणि मला एक गोष्ट सांगावं, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हे विरोधकांवर धाडी करायला, अटक करायला यांना लगेच जमतं. मग बापदेव घाटाचा बलात्कार ते लोक यांना पकडता येत नाही. म्हणजे ह्यांची राजकारणाची पोळी भाजायला मग आईस त्यांना वापरतायत, लोकांना अटक करतात. कुठली केस नाही अशा लोकांना जेलमध्ये तुम्ही महिने टाकता, पण जे बलात्कारी आहेत त्यांना हे पकडू शकत नाही. बदलापूरला पण जेव्हा एवढा मोठं आंदोलन झालं तेव्हा अटक झाली. बदलापूरलाही की फार लवकर FIR झालेला नाही. आणि पुण्यामध्ये तुम्ही परिस्थितीच बघताय. निष्क्रिय काम चाललंय या सरकारचं. बघा, बारामतीची मायबाप जनता अदृश्य शक्ती एक प्रेमी असू शकतं आणि एक आशीर्वादी असू शकतं. त्याच्यामुळे कोणी काय केलं, ज्या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळी दमदाट्या केल्या गेल्या, लोकांना नाही आवडत ते. अहो, ही लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो. अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साधी आहे, दम दिला की ऐकताय. हो, आम्ही मराठी माणसं आहोत, ओढू पण वाकणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. अर्धी भाकरी खाऊ, उपाशी झोपू, पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो. त्याच्यामुळे दिल्लीला घाबरून दमदाट्या करून असं नाही राजकारण होत राज्यामध्ये. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. साधा स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. हडपसरच्या जागेत शिवसेनेला सोडण्याची घोषणा होते. शेजारी दादा येते सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का मला माहिती नाही. तुम्ही मला विचारताय, मी सुषमाताईंना फोन करून विचारीन. कारण का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे. कदाचित माझी माहिती चुकीची असू शकते. एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही, मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही. मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही गैरसमज होईल अशी कधी भाष्य मी करत नाही. कारण का मी एक जबाबदार खासदार आहे. माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही. काल राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची संसद झालेली आहे. उग्र नेते सुद्धा यामध्ये सहभागी होतात. नाव न घेता थेट त्यांनी पवार साहेबांवर सुद्धा पवार साहेबांच्या बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. इथला तो हात बनताय सगळ्यांचाच. नाही, मी सर्कस म्हणणार नाही. मी राजकारण खूप सिरियसली घेते, पण दुःख होतं हे सगळं बघून. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की राज ठाकरे, माननीय गडकरी साहेब यांची एक गोष्ट जे ते महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलले ती पूर्णपणे खरी. It's very shameful and it's disgusting that there has been such a rape case and cases continue. It just doesn't seem to stop. What is this government doing? Most incompetent and insensitive government I've ever seen in my life. Looks like BJP is in backward in Haryana, even in Jammu Kashmir. What do you think I think let's wait for the complete clarity to come by 4 o'clock. I will make an official statement. Thank you. Well, let's wait for all the results. We will discuss it. Will it impact the Maharashtra Assembly election? Well, I'll be honest with you. Maharashtra is going through its own crisis. So much corruption, price rise, and women and citizen safety. And you are seeing unemployment at its peak in Maharashtra. Maharashtra has its own sets of challenges. That's why we have to change this government. We need to bring an honest government here. On one side, we can say Ladli Bahin Yojana is going, government is promoting the Yojana, they are distributing money over it. But on the other side, we can see the rape cases and molestation also has been increased. अरे इस राज्य में अब महिला, आपके चैनल पे ही मैंने देखा है, हर महिला इस देश राज्य में महाराष्ट्र में कह रही है भैया आपके 1500 रुपए नहीं चाहिए, हम 2000 रुपये आपको देते, हमारी बच्चियों की सुरक्षितता पे ध्यान दीजिए. धन्यवाद.
आज 1 आठवडा झालेला आहे ही दुर्दैवी प्रचंड मनाला वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली, प्रचंड अस्वस्थता करणारी. ठीक आहे का? आणि मी तिथली लोकप्रतिनिधी, त्याच्यामुळे मला इतकं असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं. मागच्या आठवड्यात पुण्यात पण तशी घटना झाली, बापदेव घाटात झाली. हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे? तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे. आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला अशी बातमी आज वर्तमानपत्रात. आणि योगायोग बघा, ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आहे, हिचं पण मुन्नाच नाव. काही जर पुण्याचा क्राईम रेट बघितला तर सरासरी रोजच्या महिन्याच्या 38 बलात्काराच्या रेप केसेस असतात पुण्यामध्ये. पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉ ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. वर्दीची भीतीच राहिली नाही. मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात. त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत. प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम मंत्रालयात आहे. कारण का मंत्रालय नीट चालत नाही. सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही. म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतात. राजीनाम्याची मागणी करताय पण मागताय का? हा? मी गृहमंत्र्यांचा पण राजीनामा मागताय का? अर्थातच मी गेले 1.25 वर्ष तुम्ही बघा, डेटा स्पीक्स लाउडर. तुम्ही डेटा बघा. मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही. मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे. मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही? तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे, त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय, लोक पोलिसांची भीती का नाहीये, वर्दीचीच भीती राहिली नाहीये. ताई यापूर्वी पालकमंत्री यापूर्वी अशा घटना घडल्यानंतर स्वतः सूत्र हातामध्ये घ्यायचे आणि सगळे सांभाळायचे, अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी बातचीत करायची. पण आता होत नाही. पण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना. तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे. मी तर रोजच विचारते. कारण का मी एक महिला आहे, नागरिक आहे, एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे. आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये. तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार आहे तो. कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारने जबाबदारी घ्यायला नको. काय करतायत गृहमंत्री या राज्याचे? त्यांनी तातडीने यायला नको बापदेव घाटात. यांना इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ आहे, पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही सरकारला. नुसते पालकमंत्री नाही, महाराष्ट्र सरकार चटकते. काय केलं या महाराष्ट्र सरकारने? आशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे, मी बघितलं सकाळी. त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर 40,000 कोटी रुपयाची बिलं नाही भरले. मग पैसे गेले कुठे? 40,000 कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला. 40,000 कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले, मग ते 40,000 कोटी कुठे गेले? काँग्रेस म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या झाली आहे. सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर होती, पण आता कुठेतरी पुन्हा एकदा भाजप आहे, पुढे यायला लागलेली आहे. तर तुमचं काय निरीक्षण आहे? मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत आपण थांबूया. पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं सही होईल. त्याचे परिणाम काय महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा ही निवडणुकीवर? स्टेट इलेक्शन आहे. प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात, त्याच्यामुळे एक कलेक्टेड नाही. अर्थातच परिणाम थोडा तो होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा, पण मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत आपण वाट बघूया, पूर्ण क्लिअर होईल. पॉझिटिव्ह परिणाम होईल. अहो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विषय नाहीये. आज सरकार बदलण्याची गरज काय आहे? कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहेत, यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना. पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट्स असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेले? फॉक्सकॉनचा जो जी इन्व्हेस्टमेंट चाकणला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात? पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही?
ड्रग्ज असू दे, महिला सुरक्षितता असू दे, हिट अँड रनची केस असू दे. मग महागाई वाढली आहे का नाही, घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही ऐन सणामध्ये. कापूर आरती करतात ना रोज साजरी, मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळीच आपण काल हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश आमच्या पक्षात झाला. तुमच्या पक्षातले जे 3 नेते आहेत, प्रवीण माने, जगदाळे असतील किंवा बरेचसे असतील, हे कुठेतरी नाराज भरत शाह आणि जगदाळेंचं माझं कालही बोलणं झालंय, आजही बोलणं झालंय. आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने, जगदाळे आणि शाह, भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची. त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली, उभ्या महाराष्ट्राने पाहिले. माझ्या बरोबर होते माने कुटुंब. त्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यांचा मोठा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. त्यांना करायची इच्छा नव्हती, पण काय करतील, दडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची. भारतीय जनता पक्षाने फोन केला, मानेंना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. हे एक गोष्ट. दुसरी, जगदाळे आणि भरतच्या, मी काल भरतभाईंच्या घरी 1 तास होते सकाळी. भाभी, मी, मुलं सगळे बोलले. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या सगळ्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुमच्याही माध्यमातून आणि आज सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे मी त्यांना विनंती करते की चर्चेतून मार्ग निघतात. माझी सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे आणि मी काल त्यांच्या घरीही जाऊन आले आणि मी कालही अप्पासाहेबांशी बोलले, आजही बोलले. अप्पासाहेबांचे माझे, भरतभाईंचे माझे, माने कुटुंबाचे माझे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. ते कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही संबंध जपायची माझी तयारी आहे आणि माझी जबाबदारी आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या. आणि सरकार डरतीये.